मी अतुल नाना माने पाटील, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच मासिक ऊस संदेशचे संस्थापक संपादक। आज शुगर इंडस्ट्रीज परिवार या संस्थेला 11 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे प्रथमतः अभिनंदन। तसेच या शुगर इंडस्ट्रीज परिवाराचे संस्थापक सचिव सन्माननीय अविनाशजी कुटे साहेब यांच्या स्मृतीनिमित्त जे व्याख्यानमालेत मला AI तंत्रज्ञान आणि ऊस पीक या संदर्भात बोलण्याच्या बाबतीमध्ये आज नियोजन झालेलं आहे। तसेच AI तंत्रज्ञान हे वापरणे आता काळाची गरज झालेली आहे, कारण एक तरी ऊस उत्पादन क्षमता अतिशय कमी प्रमाणात होत असताना आपल्याला दिसत आहे आणि ऊसाच्या संदर्भामध्ये आपण AI तंत्रज्ञान वापर करून जास्तीत जास्त ऊस उत्पादन घ्यावं या संदर्भामध्ये आपण थोडीशी AI तंत्रज्ञान आणि ऊस शेती याबाबत आपण चर्चा करणार आहे। ऊस शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर आपल्याला ऊस शेतीमध्ये पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल, त्यामुळे तसेच खत व्यवस्थापन कशा पद्धतीने द्यावं लागेल, तसेच आपण त्याच्या तणनाशक असेल, परत आपले कीडनाशक असेल, त्यावर येणारे रोग असतील, या संदर्भामध्ये AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला अलर्ट मिळतो आणि हा अलर्ट आल्यानंतर आपण या संदर्भामध्ये काय उपाययोजना करायची हे आपल्याला अलर्ट मेसेज येतो। त्यामुळे आपण आपल्या शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करून जास्तीत जास्त टनेज वाढवण्याच्या बाबतीमध्ये नियोजन करता येते। तसेच या ऊस AI तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण आज साखर कारखान्याचा ऊस विकास विभाग असेल, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग असेल, तसेच आपले महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ 100% आपल्या सोबत या AI तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या संदर्भामध्ये आपल्या सोबत आहे आणि नियोजन करायला तत्पर आहे। तसेच AI तंत्रज्ञान वापरल्यानंतर आपण आता जो साखर कारखान्याचे किंवा जे आपल्याला गळीत हंगाम 90 दिवस ते 110 दिवस चालत आहे, कारण ऊस आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध होत नाही। आपण जर AI तंत्रज्ञानाचा वापर केला तर साखर कारखाने प्रत्येक गळीत हंगामामध्ये साधारणतः अंदाजे 150 दिवस चालतील असा AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतरचा अंदाज आणि आपल्याला इफेक्ट झालेला जाणवेल। तसेच आपण या शेतीमध्ये ऊसाच्या बाबतीमध्ये काम करत असताना आपण महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ आणि साखर कारखानदारीमध्ये काम करत असणाऱ्या विविध संघटना असतील, तसेच खाजगी खत कंपन्या असतील, ठिबक सिंचनच्या कंपन्या असतील, यामध्ये ज्यांना ऊस शेती म्हणजे जास्तीत जास्त ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेऊन एक चांगल्या पद्धतीचं धोरण तयार करून आपण सर्वांनी मिळून एक चांगलं रोडमॅप तयार करून आपण ऊस शेतीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला ऊस उत्पादन वाढवले पाहिजे आणि साखर कारखानदारांच्या कार्यक्षेत्रामध्येच जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसं त्यांना उपलब्ध झालं पाहिजे या संदर्भामध्ये चर्चा करून त्यावरती चांगला एक धोरण तयार करून त्याचं एक 5 वर्षाचं रोडमॅप तयार करून त्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे। तसेच AI तंत्रज्ञानावर काम करत असताना AI तंत्रज्ञान हे अतिशय उत्कृष्ट आणि जागतिक लेवल पासून त्याचं प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तरी आज AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला जमिनीमध्ये असणारी आर्द्रता आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्याला पाणी कधी द्यायचं, किती द्यायचं याचा पण आपल्याला अलर्ट येणार आहे। तसेच ऊस पिकावर येणारे खोड किडे असेल, येणारे रोग असतील, या संदर्भामध्ये मी मेसेज आपल्याला आल्यानंतर त्यावर उपाय करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला अलर्ट आल्यानंतर त्यावर उपाय करता येईल। तसेच खत व्यवस्थापन, तसेच ज्या आपल्या जमिनीमध्ये कुठला घटक कमी आहे त्या पद्धतीने आपण तयार करून त्याचा अलर्ट आल्यानंतर आपण ते खत व्यवस्थापन आपण ते करू शकतो। तसेच
तसेच कारखान्याला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कारखान्याला तोडणीच्या बाबतीमध्ये सुद्धा नियोजन करता येईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला कारखान्याच्या आणि ऊस विभागाच्या माध्यमातून एक तंत्रज्ञान कार्यशाळा आणि AI तंत्रज्ञान कार्यशाळा आपल्याला घेऊन आपण हे जे AI तंत्रज्ञान आहे ते जास्तीत जास्त ऊस उत्पादकांपर्यंत कसं पोहोचवता येईल या बाबतीमध्ये आपण नियोजन करावं. आणि आपण या नियोजनामध्ये आम्ही निश्चितच महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ म्हणून आपल्या या नियोजनामध्ये आहे आणि नियोजन करू आणि जास्तीत जास्त ऊस उत्पादकांपर्यंत हा प्रोग्राम आणि AI तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या संदर्भामध्ये नियोजन करू. आताच या साधारण एप्रिलमध्येच आता आपले महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे आयोजित ऊस परिषद आहेत. या ऊस परिषदेमध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रातील जे ऊस उत्पादक आहेत, चांगलं ऊसाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आहेत आणि जास्तीत जास्त चांगले ऊस उत्पादन घेऊन व्यवस्थापन करणारे शेतकरी असतील यांना सन्मानित करून तसे त्यांना निमंत्रित करून जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसं वाढवता येईल या संदर्भात चर्चा करून एक विचार विनिमय करून एक चांगलं धोरण तयार करण्याचं नियोजन आम्ही आता करत आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण ऊस शेतीमध्ये आमूलाग्र बदल आपल्याला करायचा आहे आणि तो या तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच सक्सेस होऊ शकतो असा मला ठाम विश्वास आहे. आणि आपण 100% ठिबक सिंचनाचा वापर, पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे. पर्यावरणाच्या असंतुलनामुळे पर्जन्यमान कमी होत आलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये जे पाणी उपलब्ध आहे त्या पाण्याचा ऊसासाठी वापर अत्यंत काटकसरीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी ऊसासाठी ठिबक सिंचन वापरणे आवश्यक आहे. ठिबक सिंचन ही संकल्पना 100% राबवली गेलेली पाहिजे. आज आपण पाहतोय ऊसासाठी पाण्याचा अतिरेकी वापर केल्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 35% जमीन नापीक होत चाललेली आहे असून त्या झाडपड झाल्यामुळे प्रति हेक्टरी ऊसाची उत्पादकता प्रचंड फास्ट आणि गतीनं अधोगतीत होत आहे. ऊस पिकासाठी पाण्याचा वापर हा प्रत्येक सूक्ष्म सिंचनाद्वारे करणे प्रत्येक कारखान्याने बंधनकारक करून त्याच्या पद्धतीचा सुविधा शेतकऱ्याच्या बांधावर उपलब्ध करून दिलेल्या पाहिजेत. ऊसासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI चा वापर ही नवीन संकल्पना ऊसासाठी आधुनिक गेल्या 3 वर्षापासून KVK बारामती यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचे परिणाम अत्यंत चांगले आहेत. बारामती येथील KVK, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठांच्या सहकार्याने ऊसासाठी AI तंत्रज्ञान वापर ही संकल्पना प्रत्यक्षात आणली असून त्याचे गेल्या 3-4 वर्षापासून अत्यंत यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊसाची उत्पादकता 30 ते 40% पर्यंत वाढवता येते आणि उत्पादन खर्चामध्ये सरासरी 30% ची बचत होते. हे अनेक प्रयोगांती सिद्ध झालेले आहे. त्यामुळे यापुढे सर्व साखर कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सक्तीने सर्व उत्पादकांसाठी करून ऊस उत्पादकता वाढवणे अत्यंत काळाची गरज झालेली आहे. आज सरासरी 72 टन प्रति हेक्टरी ऊसाची उत्पादकता झालेली आहे. त्यामध्ये किमान 30% वाढ झाल्यास ही उत्पादकता 90 ते 95% प्रति हेक्टरी सहज जाऊ शकते. त्यामुळे सध्या प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाखालील असलेल्या क्षेत्रामध्ये मुळीच वाढ न करता आहे त्या क्षेत्रामध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसातील असलेल्या क्षेत्रामध्ये मुळीच वाढ न करता त्या क्षेत्रामध्ये ऊसासाठी 2 बाबीचा वापर 100% ठिबक सिंचन आणि त्याचबरोबर 100% AI तंत्रज्ञानाचा वापर या 2 गोष्टींच्या माध्यमातून ऊस उत्पादन घेतल्या आहे तेवढ्याच ऊसाखालील क्षेत्र आणि आहे तेवढेच उपलब्ध पाणी यामधून सध्याच्या एकूण ऊसाच्या उपलब्धतेनुसार 30 ते 40% निश्चितपणे उत्पादन आपल्याला वाढीव मिळणार आहे. त्यामुळे वाढीव गाळप क्षमता वाढीसाठी जो वाढीव ऊस लागणार आहे तो ऊस या माध्यमातून ऊसाखालील क्षेत्र न वाढवता वाढीव पाण्याचा गैरवापर न करता पुरेशा ऊसाची उत्पादकता हमखास होऊ शकते. त्यामुळे वाढीव गाळप क्षमता
ज्या कारखान्याला करावायचे आहे त्या कारखान्याने ऊस विकासाचा विशेष कार्यक्रम हाती घेऊन त्यासाठी किमान आपल्या एकूण उलाढालीचा राखून निधी, काही निधी त्या पद्धतीने 100% निधी, 100% ठिबक सिंचन व 100% EI तंत्रज्ञान वापर केलास त्या कारखान्यात सध्याच्या उपलब्धतेपेक्षा दुप्पट उत्पन्न होईल. आज सरासरी 90 ते 100 दिवसावर आलेला गाळक हंगाम निश्चितपणे 150 ते 160 दिवसापर्यंत जाऊ शकतो, यात मुळीच शंका नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना अंतर्गत पाण्याची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने जलयुक्त शिवार या योजनेद्वारे जमिनीतील पाण्याची पातळी वाढवलेली आहे. तसेच साठवण तलाव, शेततळे, पाझर तलाव, विविध जलसंधारण, मृदू संधारण योजनांच्या माध्यमातूनही पाण्याची उपलब्धता वाढते आहे. त्याचाही मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाच्या उपलब्धतेसाठी फायदा होणार आहे. एकूण या सर्व बाबीचा विचार करता साखर कारखान्यांचे सरासरी गाळपाचे दिवस 150 दिवस राहण्याच्या दृष्टीने ऊस विकासाचा अत्यंत प्रभावी कार्यक्रम हाती घेऊन त्याद्वारे कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस ठिबक सिंचनाद्वारे आणणे व ऊस उत्पादनासाठी EI तंत्रज्ञानाचा 100% वापर करणे ही त्रिसूत्री अवलंबल्यास निश्चितपणे महाराष्ट्रातील एकूण साखर कारखानदारीची प्रति दिवस गाळप क्षमता वाढल्याशिवाय राहणार नाही. आपणास 10 ते 12 लाख हेक्टर मध्येच 150 दिवस क्षमतेने कारखाने चालवणे इतका ऊस उपलब्ध होईल. त्यामुळे आज 14 ते 15 लाख हेक्टर ऊसाच्या खालच्या क्षेत्रामध्ये 4 ते 5 लाख हेक्टर क्षेत्र कमी करून ते पाण्याची प्रचंड बचत होईल आणि माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण साखर कारखान आणि साखर उद्योग स्वयंपूर्ण होऊन देशाचे 250 साली कार्बन मुक्त देशाचे संपूर्ण साकार होण्यासाठी साखर उद्योग निश्चितपणे पर्यावरण संतुलित पूर्णपणे ऊर्जेचे केंद्र साकार होईल अशी खात्री आहे. 21व्या शतकामध्ये ऊस शेती करीत असताना आपण EI तंत्रज्ञान वापर करून आधुनिक तंत्रज्ञान या काळासोबत चालणे आपल्याला गरजेचे आहे. अशा शेतीमध्ये आमच्या ऊसामध्ये जाणवत आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे पाण्याचे उत्तम नियोजन यांच्या मार्फत आपण करू शकतो. जवळपास 40 ते 45% पाण्याची बचत होते. त्यामुळे माझे सर्व ऊस उत्पादक असतील, साखर कारखानदाराचे